नमस्कार, शिल्पाच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण उपवासाचा चिवडा बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण गॅस चालू करून घेऊयात। तेल गरम करण्यासाठी तेल आपण टाकून घेऊयात। हे बघा 5 बटाटे घेतलेले आहेत। आता आपण वरची साल काढून घेऊयात। हे बघा पूर्ण बटाटे ची साल काढून घेतलेली आहे। आता आपण खिसून घेऊयात। आता आपण पाण्यामध्ये व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊयात। हे बघा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण पाणी निथळण्यासाठी एका चाळणीवरती ठेवून देऊयात। आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण तळून घेऊयात। हे बघा सोनेरी कलर आलेला आहे। आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता पूर्ण आपण असं तळून घेऊयात। हे बघा मी 7 मिरची घेतलेली आहेत, त्याला बारीक आपण कट करून घेऊयात। तुम्हाला कितपत तिखट लागेल त्यानुसार तुम्ही मिरची ऍड करू शकता। हे बघा आपली मिरची तळून तयार आहे। काजू, मनुके, शेंगदाणे घेतलेले आहेत। आता आपण ते पण तळून घेऊयात। आपले शेंगदाणे तळून तयार आहेत। काजू, सोनेरी कलर आलेला आहे। आता आपण मनुके तळून घेऊयात। चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हा बघा आपला उपवासाचा चिवडा झटपट बनवून तयार आहे। अशा छान छान रेसिपीसाठी शिल्पाच किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत थँक यू।